श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ सारामृत वाचल्याने आपल्या घरात सुख समृद्धी तर वाढतेच, पण आपल्या जीवनातील ज्या सर्व अडचणी आहेत त्या सुद्धा दूर होतात. जर तुम्हाला स्वामी चरित्र वाचायला एवढा वेळ नसेल तर तुम्ही यूट्यूबवर स्वामी चरित्र बघूही शकता, ऐकूही शकता. असं केल्याने फलप्राप्ती जरूर होते. तर चला सुरू करूया. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबरम यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वद्वातीतम गगनसदृश्यम तत्वमस्य आदिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वसाक्षिभूतम भावातीतम त्रिगुररहितम सद्गुरुम तम नमामि. ओम रक्तांगम रक्तवर्णम पद्मनेत्रम सुहास्यवदनम कंठाटोपी च माला दंडकमंडलुधर कटियांकर रक्षक त्रैगोण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनंत मातिता अनंता जो सकळ विश्वांचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ब्रह्मारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसूता नमियेली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्याचार्यक गुरुवर्य तेवी असती मातपितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. धर्मस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतींचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्तो मनर्थ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपुला विख्यात महिमाजनी गाव यांचे योजिले. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. आता नमू साधुवृंद ज्यांची नाही भेद ते स्वास्य सुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंभारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावनी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का क्षोते वितक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसिले. परी हे अमृत जानोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी तिये कडेन पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरल समुद्रसा. त्या महोदनी धुनी पाही अमोल मुक्ताम फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरम नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभ भार्पणमस्तु. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः.
कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रांती कैवल्य प्राप्ती होतसे अक्कलकोटा माझारी राचाप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब गुणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्या जसवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एक हारी दोघांशी बैसोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हाच मुख्य करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दुळीवनातुनी प्रथम आरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगर देखिले अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालींचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारापर्यंती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहज गती पातलो गोदा तटाप्रती जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबादेशी पातलो येऊन या मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रचले आमुचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छता केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथून या जहाले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळ वेड्याप्रती राहिले स्वामीराजी यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष ज्यांची न चाहिली दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कंबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदी भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभमस्तु जय जय श्री स्वामी समर्थाय नमः। अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तया जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करोनी वस्ती मंगळ वेढे सोडिले मोहाळा माझी वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती के विवर्णू सर्व घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अधर्म मार्गावरील टोळांसी मागे परतणे भाग पडे टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठवणी बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले गामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक अविद्ध होता तो करी त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासुनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष सोनी कारभारी परमज्ञानी असतीजे चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी बतरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला कायवानी गावात यती येवोनी फार दिवस जाहले परी हम्मा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाई भेटू तया यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तई
सकळ सभा आनंदली, समस्ते पाहुले वंदली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी पूर्ती नूपुराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ इतिहाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती